1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील व कामगार चळवळीतील अग्रणी नेते साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक सोलापूर येथे करण्यात आले होते। यावेळी प्रथमतः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। पुरस्कारांचे वितरण सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त लोकरे साहेब यांच्या शुभ हस्ते झाले। या कार्यक्रमाचे हे 12वे वर्ष आहे। कार्यक्रमास क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, जिल्हाध्यक्ष किसन पाटोळे, मातंग समाज अध्यक्ष लष्कर भीमराव दाजी गायकवाड, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापूजी गायकवाड, दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा अध्यक्ष हरिबा कांबळे, किशोर जाधव, रोहित कांबळे, ॲडव्होकेट विक्रम कसबे, विश्वेश्वर गायकवाड, माजी पक्षनेते देवेंद्र भंडारे, विठ्ठल भनमारे, प्रवीण वाडे, जावेद शिकलकर, ओंकार पाटोळे, शक्ती कटकदोंड आदींची प्रमुख उपस्थिती होती। अण्णाभाऊ 1938 ते 1944 पर्यंत गिरण गावातील कामगारांच्या प्रत्येक लढ्यात आंदोलनात सामील झाले होते। लालबावटा कला पथकाची स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांचे साहित्यातील योगदान, कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय सहभाग होता। या दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। 99 आरोपींना जन्मठेप व 2 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। या विशेष कार्याबद्दल प्रदीप सिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला। अरुण म्हेत्रे, कर आकारणी विभाग, सोलापूर महानगरपालिका, रामचंद्र चंदनशिवे, स्वच्छता दूत, सुनील शिंदे, स्वच्छता दूत, रेश्मा तलकदार, परिचारिका, शंतनू गायकवाड, नाईक, जिल्हा परिषद सोलापूर, नागनाथ जाधव, झोन क्रमांक 3 मजूर काम, भारत गायकवाड, शिपाई कर विभाग, राजू डोलारे, मजूर काम या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटित व असंघटित कामगारांना या वर्षीचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार 2024 मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, फेटा व स्मृतिचिन्ह असे होते।